हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करायचे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे आरोग्य विभागाच्या अपकमिंग खूप चांगल्या वॅकन्सीज आहेत, तर या वॅकन्सीसाठी मित्रांनो आरडी फार्माची स्पेशल बॅच स्टार्ट झालेली आहे. या बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर हा जो ऑफिशियल आपला आरडी फार्माचा नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आणि सोबतच प्रायव्हेट सेक्टर जे फार्मा कोविजिलन्स आहे पीव्ही मध्ये जॉब करायचा असेल तरी पण या ऑफिशियल नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. तर वॅकन्सी नोटिफिकेशन कुठून आलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता. ऑफिशियल साईट सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन. तर मित्रांनो, जे आयुष मंत्रालय आहे भारत सरकारचं, याच्या अंडर मित्रांनो फार्मासिस्टच्या रेग्युलर वॅकन्सी येत असतात. तर त्याचंच नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि मित्रांनो, ही ऑफिशियल साईट आहे. तुम्हाला ऍप्लिकेशन वगैरे करायचं असेल या वॅकन्सीसाठी तर या साईट वरती येणार. आणि मित्रांनो, इथे जे वॅकन्सीचं सेक्शन आहे या साईट वरती आल्याच्या नंतर इथे आपली वॅकन्सीची पीडीएफ येणार आहे. तर मित्रांनो, आता आपण जे नोटिफिकेशन आलेले आहे ते बघणार. तर मित्रांनो, ऍज ऑफ नाऊ इथे जे नोटिफिकेशन आलेले ते पेपर न्यूज कटआउट आलेले इथे तुम्ही बघू शकता. सेंट्रल काउन्सिलिंग फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन, मिनिस्ट्री ऑफ आयुष, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर याच्यामध्ये मित्रांनो फार्मसीच्या आपण टोटल नंबर ऑफ वॅकन्सी जर बघितल्या तर इथे 15 नंबरला फार्मसिस्ट दिलेला आहे. आणि इथे जर बघितलं तर मित्रांनो 6 वॅकन्सीज आहेत. आणि ह्या 6 वॅकन्सीचं जे डिवायडेशन असणार, 2 वॅकन्सी जनरल साठी आहेत, त्याच्यानंतर एससी साठी 1 वॅकन्सी आहे, एसटी साठी 1 वॅकन्सी आहे आणि ओबीसी साठी 2 वॅकन्सी आहेत. अशा 6 फार्मसीच्या वॅकन्सीज आहेत. आणि सोबतच मित्रांनो इथे 18 नंबरला जर तुम्ही बघितला तर इथे कंपाऊंडर म्हणून दिलेलं आहे. तर कंपाऊंड मध्ये पण फार्मा कॅन्डिडेट साठीची वॅकन्सी आहे. तर इथे अशा 3 वॅकन्सीज आहेत. ह्यांचं डिवायडेशन जर बघितलं तर 1 वॅकन्सी ही एससी साठी आहे आणि 2 वॅकन्सी परत ओबीसी साठी आहेत. तर मित्रांनो, इथे जर टोटल नंबर ऑफ वॅकन्सी आपण या नोटिफिकेशन मध्ये बघितलं तर टोटल नंबर ऑफ वॅकन्सी 9 वॅकन्सी याच्यामध्ये असणार आहेत. आणि मित्रांनो, या आयुष्याच्या ज्या वॅकन्सीज असतात या खूप सारे फार्मसी स्टुडंट या इग्नोर करतात, फॉर्म नाही भरत. तर ज्यावेळेस अशा कमी वॅकन्सीज असतात, 1 वॅकन्सी असेल, 2 असेल, तुम्ही जर फार्मसिस्ट बनण्याचं स्वप्न घेऊन चालत असताल, त्याची तयारी तुम्ही करत असताल ना, तरी तुम्ही फॉर्म भरला पाहिजे. कुणाचं लक कुठे चालेल, कुणाचं आयुष्य कोणत्या वॅकन्सी मध्ये बदलेल सांगता येत नाही. सो आपण तयारी करतोय फार्मसिस्टची, गव्हर्नमेंट फार्मसिस्ट आपल्याला बनायचंय, तर आपण फॉर्म भरलं पाहिजे. ठीक आहे. तर मित्रांनो, याचे इम्पॉर्टंट डेट आपण बघणार आहे. तर मित्रांनो, या वॅकन्सीसाठी जे इम्पॉर्टंट डेट जे असणार आहेत तर मित्रांनो 1 जुलै पासून मित्रांनो याचे ऍप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होणार आहेत. आणखीन याचे ऍप्लिकेशन फॉर्म स्टार्ट झालेले नाहीत, तर याचे ऍप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होतील 1 जुलै. आणि लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन जी असणार आहे मित्रांनो ती असणार आहे 31 जुलै 2026. म्हणजे तुम्हाला 1 महिना इकडे ऍप्लिकेशन फॉर्म साठी टाइम भेटणार आहे. आणि मित्रांनो, इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण चेक केलं तर याच्यामध्ये सर्व डिप्लोमा स्टुडंट इलिजिबल असतील, सोबतच बॅचलर स्टुडंट इलिजिबल असतील. आणि मित्रांनो, तुम्हाला आपलं फार्मसीचं रजिस्ट्रेशन म्हणजे मेडिकलचं जे आपलं लायसन्स असतं ते लागेल. म्हणजे तुम्ही या वॅकन्सीसाठी फॉर्म भरू शकता, तुम्ही एक्झाम देऊ शकता. तर मित्रांनो, याच्यामध्ये डिटेल नोटिफिकेशन आलं तर मी आपल्याला आपल्या चॅनलवरती स्पेशल व्हिडिओ पण बनवेल. आणि मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या बॅचला जॉईन करायचं असेल तर मित्रांनो हा जो व्हॉट्सअप नंबर आहे यावरती कॉन्टॅक्ट करा. सोबतच तुम्हाला आरोग्य विभागाचा स्टडी मटेरियल घ्यायचं असेल तरी पण मित्रांनो हा जो आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. पीव्हीचा कोर्स करायचा असेल तरी पण आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता. आणखीन तुम्हाला काही डाऊट असेल तरी पण तुम्ही मेसेज करून तिथे आमच्या टीम थ्रू तुम्हाला 100% हेल्प केली जाईल. थँक्यू ऑल.